नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यांनी जानकीला फार व्याकुळ झाल्याचे पाहिले. तिचा एक एक क्षण कल्पाप्रमाणे जात होता. तहानेने व्याकुळ झालेला माणूस पाण्याविना मेला तर तो मेल्यावर अमृताचा तलाव मिळाला तरी काय उपयोग? सर्व शेती करपून गेल्यावर पाऊस आला तरी काय उपयोग? वेळ निघून गेल्यावर मग पश्चाताप करून काय होणार? मनात असा विचार करून श्रीरामांनी जानकीकडे पाहिले आणि तिचे उत्कट प्रेम पाहून ते पुलकित झाले. त्यांनी मनातल्या मनात गुरूंना प्रणाम केला आणि मोठ्या चपळाईने धनुष्य उचलले. जेव्हा त्यांनी ते हाती घेतले तेव्हा ते धनुष्य विजेप्रमाणे चमकले आणि मग अंतराळ वर्तुळाकार झाला. ते घेताना, सज्ज करताना व जोराने ओढताना कुणीच पाहिले नाही, कारण या तिन्ही गोष्टी अतिशय वेगाने घडल्या. सर्वांनी बघितले की श्रीराम धनुष्य ओढून उभे आहेत. त्याच क्षणी श्रीरामांनी ते मधोमध मोडले. त्या भयंकर कडकडाटाने त्रैलोक्य निनादून गेले. भयंकर कठोर आवाजाने त्रैलोक्य दणाणून गेले. सूर्याचे घोडे मागे सोडून सर्व धावू लागले. दिग्गज चित्कार करू लागले. पृथ्वी डगमगू लागली. शेष, वराह व कच्छप व्याकुळ होऊन तळमळू लागले. देव, राक्षस व मुनी सर्वजण कानांवर हात ठेवून व्याकुळ होऊन विचार करू लागले. तुलसीदास म्हणतात की सर्वांना पटले की श्रीरामांनी धनुष्य मोडून टाकले. तेव्हा सर्वजण श्रीरामचंद्र की जय असा जय जयकार करू लागले. शिवांचे धनुष्य जहाज आहे आणि श्रीरामचंद्रांचे बाहुबल समुद्र आहे. धनुष्य मोडल्यामुळे जो समाज मोहामुळे या जहाजावर चढला होता तो बुडून गेला. प्रभू श्रीरामांनी धनुष्याचे दोन्ही तुकडे भूमीवर टाकून दिले. ते पाहून सर्वांना आनंद झाला. विश्वामित्रारूपी पवित्र समुद्रामध्ये प्रेमरूपी सुंदर अथांग जल भरले होते. श्रीरामरूपी पूर्णचंद्राला पाहून विश्वामित्ररूपी समुद्रात रोमांचरूपी मोठ्या लहरी उसळू लागल्या. आकाशात अत्यंत जोराने नगारे वाजू लागले आणि अप्सरा गात गात नाचू लागल्या. ब्रह्मदेव इत्यादी देव, सिद्ध, मुनी हे सर्व प्रभूंची प्रशंसा करू लागले आणि आशीर्वाद देऊ लागले. ते रंगीबेरंगी फुले व माळ यांचा वर्षाव करू लागले. किन्नर रसाळ गायन करू लागले. संपूर्ण ब्रह्मांडात जय जयकाराचा ध्वनी दुमदुमू लागला. त्यामुळे धनुष्यभंगाचा ध्वनी त्यात केव्हा विलीन झाला हे कळलेच नाही. जिकडे तिकडे स्त्री पुरुष प्रसन्न होऊन म्हणत होते की श्रीरामचंद्रांनी प्रचंड शिवधनुष्याचा भंग केला. धीरबुद्धीचे लोक भाट, मागध आणि सूतजन हे श्रीरामांच्या बिरुदावलीचे वर्णन करू लागले. सर्वजण घोडे, हत्ती, धन, रत्ने आणि वस्त्र श्रीरामांवरून ओवाळून टाकू लागले. झांज, मृदुंग, शंख, सनई, भेरी, ढोल आणि मोहक नगारे इत्यादी सुंदर वाद्ये मधुर वादन करू लागले. जिकडे तिकडे तरुणी मंगल गीत गाऊ लागल्या. राणी सख्यांसह अत्यंत आनंदित झाली. जणू सुकत चाललेले भात पिकावर पाऊस पडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. जनक राजांची चिंता जाऊन त्यांना आनंद झाला. जणू पोहून पोहून थकून गेलेल्या माणसाला आधार मिळाला. ज्याप्रमाणे दिवसा दिव्याची शोभा राहत नाही त्याप्रमाणे धनुष्यभंग झाल्यामुळे जमलेले राजलोक निस्तेज झाले. सीतेच्या सुखाला पारावर नव्हता. जणू चातक पक्षिणीला स्वातीचे जल पिण्यास लागले. ज्याप्रमाणे चकोराचे पिल्लू चंद्राला चकित होऊन पाहत राहते त्याप्रमाणे लक्ष्मण श्रीरामांना पाहत होते. तेव्हा शतानंदांच्या आज्ञेने सीता श्रीरामांच्या जवळ गेली. तिच्याबरोबर सुंदर व चतुर सख्या मंगल गीते गात निघाल्या आणि सीता बालहंसीच्या चालीने निघाली. तिची सर्वांगे अपार कांतीने उजळली होती. सखांच्या मध्ये सीता अशी शोभून दिसत होती जणू पुष्कळशा लावण्यवतींच्या मध्ये महालावण्यवती असावी. तिच्या करकमलांमध्ये सुंदर जयमाला होती. तिच्यामध्ये विश्वविजयी शोभा सामावली होती. सीतेचे शरीर लाजेने चूर होते, परंतु मनामध्ये परम उत्साह भरलेला होता. तिचे ते गुप्त प्रेम कुणाला कळून आले नाही. जवळ गेल्यावर श्रीरामांचे लावण्य पाहून राजकुमारी सीता चित्रासारखी तटस्थ झाली. चतुर सखीने तिची ही दशा पाहून समजावले की अगं, ही सुंदर जयमाला त्यांना घाल ना. हे ऐकून सीतेने दोन्ही हातांनी माला उचलली, परंतु प्रेमविवश झाल्यामुळे तिला ती घालता येईना. जणू देटांसह दोन करकमळे चंद्राला पाहताना बावरून जयमाला अर्पण करीत होत्या. ते रूप पाहून सख्या गाणी गाऊ लागल्या. तेव्हा सीतेने श्रीरामांच्या गळ्यात जयमाला घातली.
श्री रघुनाथांच्या छातीवर जयमाला रुळताना पाहून देव पुष्पवर्षाव करू लागले. इतर सर्व राजे असे निस्तेज झाले जणू सूर्य पाहताच रात्रविकासी कुमुदांचा समूह सुकून जातो. नगरामध्ये आणि आकाशामध्ये वाद्ये वाजू लागली. दुष्ट लोक उदास झाले आणि सर्व सज्जन लोक प्रसन्न झाले. देवता, किन्नर, मनुष्य, नाग आणि मुनीश्वर जय जयकार करीत आशीर्वाद देऊ लागले. देवांगना नाचू गाऊ लागल्या. त्यांच्या हातून वारंवार फुले उधळली जात होती. जिकडे तिकडे ब्राह्मण वेदघोष करीत होते आणि भाट लोक कुलकीर्ती वर्णन करीत होते. पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती पसरली की श्री रामचंद्रांनी धनुष्य मोडले आणि सीतेला वरले. नगरातील स्त्री पुरुष आरती ओवाळू लागल्या आणि आपली ऐपत विसरून ओवाळणी देऊ लागल्या. श्री सीता रामांची जोडी अशी शोभून दिसत होती की जणू सुंदरता आणि शृंगारास यांचे मिलन झाले आहे. सख्या म्हणत होत्या, सीते, स्वामींच्या चरणांचा स्पर्श कर. परंतु सीता फार घाबरून गेल्याने त्यांच्या चरणांना स्पर्श करीत नव्हती. गौतम मुनींची पत्नी अहिल्या हिच्या अवस्थेची आठवण झाल्यामुळे सीता श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करीत नव्हती. सीतेचे अलौकिक प्रेम पाहून रघुकुलरत्न श्रीराम मनातून हसले. आजच्यासाठी धन्यवाद.